अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांची नगर ते पंढरपूर अशी पायी प्रबोधन दिंडी शुक्रवारी नगर शहरात मार्गस्थ झाली। ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष गावामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामामध्ये ग्रामसेवक महत्त्वपूर्ण योगदान देत असतात। आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना नगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी यंदा आषाढी वारीनिमित्त नगर ते पंढरपूर अशी प्रबोधन दिंडी काढली। या दिंडीतनं ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतानाच त्याला अध्यात्माचं अनुष्ठानही देणार आहे। दिनांक 29 जुलैपर्यंत ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सोहळा चालणार असून पंढरपूरजवळ राज्यातील ग्रामसेवक या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत। पांढरी शुभ्र वेशभूषा, डोकर टोपी, टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम अशा प्रसन्नचित्त वातावरणामध्ये सर्व ग्रामसेवक अतिशय शिस्तबद्धरित्या दिंडीत सहभागी झालेत। या दिंडी सोहळ्यामध्ये अशोक नरसाळे, सुभाष गर्जे, सतीश मोटे, दिलीप नागरगोजे, भैयासाहेब कोठोळे, संपत गोल्हार यांच्यासह सुमारे 200 ग्रामसेवक सहभागी झालेत। यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी शैलेश मोरे म्हणाले की महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी वारीच्या परंपरेमध्ये प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे। यासाठी ग्रामसेवकांची ही दिंडी आयोजित करताना समाज प्रबोधनही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या दिंडीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबा देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, सहाय्यक गट विकास अधिकारी भगवान बच्छाव, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष युवराज पाटील, पतसंस्थेचे चेअरमन सतीश मोटे, विस्तार अधिकारी रवींद्र माळे, अशोक नरसाळे, सुभाष गर्जे, रवींद्र ताजणे, दिलीप नागरगोजे, श्याम भोसले, संपत गोल्हार, माणिकराव घाडगे, सतीश सांगळे, संदीप लगड, संपत दातीर, सुरेश मंडलिक, रामदास गोरे, सुनील वाघ, राणी फाटके, सुभाष शिंदे, ऑल्विन शेक्सपियर, वैभव वाघ, सचिन पवार, विजय ठोंबरे, सारिका वाळुंज, मीना जाधव यांच्यासह ग्रामसेवक सहभागी झाले। खरंच वाखाणण्याजोगं आहे। त्यात जे मी पाहिलं की निर्मल वारी आणि हरित वारी हे आपले काही जे या वारीमार्फत आपण जे लोकांना हे देणार आहात संदेश, तो पण एक वाखाणण्याजोगा आहे। मी एवढेच सांगू इच्छितो की आपण प्रशासनाच्या वतीने ज्या आपल्या शासकीय योजना आहेत त्या पण आपण आता ज्या ज्या भागातून जाणार आहात त्या भागातल्या ग्रामीण स्तरावर आपण पोहोचवल्या तर लोकांना त्याचा एक चांगला हे पण होईल, कारण बऱ्याच ग्रामीण भागात त्याचा अजून त्या योजनांचा हवा तसा म्हणजे त्याची जनजागृती नसते किंवा माहिती नसते। तर आपण जसं हरितवारी झाली किंवा आरोग्याच्या रिलेटेड काही योजना आहेत आपल्या शासनाच्या, आजच्या ज्या ग्रामपंचायत अधिकारी दिंडी सोहळा जो आहे आज अहिल्यानगर इथून निघून पंढरपूर मार्गस्थ होत आहे। तर सालाबादप्रमाणे हे 8वं वर्ष आहे आणि या 8व्या वर्षीही आमचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी अगदी मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी झालेले आहेत। ग्रामविकासाचा गाडा खऱ्या अर्थाने हाकणारे आपले ग्रामपंचायत अधिकारी यांनी एक हा जो 8 वर्षापासून नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ग्रामविकास दिंडी। या दिंडीमार्फत ग्रामविकास अधिकारी जे आहेत, ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत, हे वेगवेगळे जे आपले विकासासाठी ग्रामीण विकासासाठी जे संदेश आहेत ते पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करतात। त्यामध्ये एक भावनिक जे हे आहे त्याबरोबरच एक आध्यात्मिक, त्याचबरोबर एक त्याला मॉडर्न विचार देऊन मग त्याच्यामध्ये एक हरितवारी असेल, त्यानंतर निर्मलवारी असेल, त्याचबरोबर आरोग्यदायी वारी असेल, हे सर्व उपक्रम वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन दरवर्षी ही जे दिंडीचं आयोजन केलं जातं। या सर्व प्रयत्नांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा अहिल्यानगर व अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पांडुरंग परमेश्वराच्या कृपेने व आदरणीय एकनाथरावजी ढाकणे साहेबांच्या प्रेरणेने या वर्षी ग्रामपंचायत अधिकारी प्रबोधन दिंडीचे हे 8वे वर्ष आहे। या दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती आपण रस्त्याने जात असताना ग्रामस्थांना देत असतो। ठिकठिकाणी वृक्ष लागवड आपण दिंडीच्या माध्यमातून करत असतो। या दिंडीमध्ये आज आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आदरणीय आनंद भंडारी साहेब हे वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी असताना त्यांनी या दिंडी शुभेच्छा दिलेल्या आहेत। अखिल महाराष्ट्राला संतांच्या विचारांची आणि वारकरीच्या स्वरूपात संप्रदायाची एक अगण्य असा वारसदार लाभलेला आहे। या वारसाची परंपरा जपण्याचं काम प्रत्येकाचंच असलं तरी आपल्या अगण्य अशा संसाराच्या गाड्यातून ग्रामपंचायत अधिकारी हे हरितवारी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत।
अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवकांची पतसंस्था व अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवक संघटना DNA 36 यांच्या कल्पनेतून गेली 8 वर्षापासून हे प्रबोधन दिंडी आपण अहमदनगर येथून प्रस्थान करत आहोत आणि सदरची दिंडी ही सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी पायी चालत जाऊन पंढरपूरला जातात आणि याच्यामध्ये शासनाचे उपक्रम गोरगरीब जनतेसाठी ज्या सुविधा आहेत त्याबाबत मार्गदर्शन करतात. प्रत्येक गावामध्ये थांबून वृक्षारोपणाचं मार्गदर्शन, स्वच्छतेचं मार्गदर्शन, दारूबंदी, गुटखाबंदी, प्लॅस्टिक बंदी यावर प्रबोधन देतात. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.